Hello students, in that video we are going to study the last point of the third chapter, that is plant life cycle and alternation of generation. You know that the life cycle of the plant consists of two phases, that is sporophyte and gametophyte. Sporophyte means the plant which produces spores, that is the function of this sporophyte is the production of spores, and the function of this gametophyte is the production of gametes. Then how these gametes and spores can be produced? Remember that the function of sporophyte is the production of spores, and gametophyte, function of this gametophyte is the production of gametes, that is male and female gametes. This sporophytic phase or this sporophytic plant body having some diploid cells which are reproductive, and this cells undergoes meiosis. Meiosis is the type of cell division and to produces spores, haploid spores. This spores undergoes mitotic cell division, and to produces the gametophytic generation, which is haploid in nature. Later on, this gametophyte produces the gametes, that is male gamete and female gametes. This is the sign of male gamete and this is the sign of female gametes. Later on, male and female gametes fuse together, that means fertilization occurs and to produces zygote, Later on, this zygote is diploid in nature, that is male and female gametes are haploid in nature. This zygote undergoes mitotic cell division and to produces diploid sporophytic generation. That is the life cycle of the plant consists these two phases. आता हे कसं तयार झाले पहा. हॅप्लॉइड म्हणजे काय, डिप्लॉइड म्हणजे काय, मिओसिस, मायटोसिस हे आपण थोडंसं समजावून घेऊया. तुमच्या लक्षात आलं का स्पोरोफाइट म्हणजे काय, स्पोर प्रोड्युसिंग प्लांट बॉडी, आणि गॅमेटोफाइट म्हणजे की ज्याच्यामध्ये काय होतात, मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होतात. आता इथं पहा 2n लिहिलंय आणि मिओसिस झालं की इथं n लिहिलंय आपण, म्हणजेच काय क्रोमोसोम नंबर इथं काय होतोय, निम्मा झालेलं तुम्हाला दिसतोय. तर हे मिओसिस म्हणजे काय, मायटोसिस म्हणजे काय आपण जरा पाहूया, किंवा डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड. आता डिप्लॉइड किंवा हॅप्लॉइड हे शब्द तुमच्या कुठंतरी 9वी-10वीला तुमच्या कानावरून गेले असतील पहा. तर डिप्लॉइड हे आपण 2n लिहितो. डिप्लॉइड मीन्स डबल सेट ऑफ क्रोमोसोम, म्हणजे त्या सेलमध्ये किती क्रोमोसोम्स असतात, तर डबल सेट ऑफ क्रोमोसोम असतो. आता डबल सेट कुठून येतो, तर 1 सेट कम फ्रॉम मदर अँड म्हणजेच काय फिमेल पॅरेंट अँड 1 सेट कम्स फ्रॉम द मेल पॅरेंट. म्हणजेच आपलं जर उदाहरण घेतलं आपण ह्युमन बिईंगचं, तर आपल्यामध्ये 46 क्रोमोसोम असतात, म्हणजेच 23 जोड्या असतात पहा. त्याच्यातले 23 क्रोमोसोम हे आईकडून आलेले असतात, 23 क्रोमोसोम हे वडिलांकडून आलेले असतात, म्हणजे असे 23 जोड्या तयार होतात, म्हणजे 46 क्रोमोसोम आपल्यामध्ये असतात. म्हणजे वी आर द डिप्लॉइड ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे. डबल सेट ऑफ क्रोमोसोम अँड n मीन्स हॅप्लॉइड, दॅट मीन्स इट कंटेन द सिंगल सेट ऑफ क्रोमोसोम. ठीक आहे, हे लक्षात आलं. द सेल डिव्हिजन हे पाहूया आपण. मिओसिस, मायटोसिस म्हणजे काय आहे ते थोडक्यात पाहूया पहा. सेल डिव्हिजनचे 2 प्रकार असतात, एक मिओसिस आणि मायटोसिस. दिस मिओसिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज रिडक्शनल सेल डिव्हिजन. रिडक्शनल म्हणजे काय, काहीतरी रिड्यूस होते, म्हणजेच काय इथं पहा 2nचं n झालेलं आहे, म्हणजेच काय द क्रोमोसोम नंबर बिकम रिड्यूस टू हाफ. इथं काय होतं, क्रोमोसोम नंबर हाफ होतो, म्हणजे निम्मा होतो. म्हणजेच काय, समजा ही पॅरेंट सेल आहे, मिओसिस झालं या पॅरेंट सेलमध्ये जर मिओसिस झालं तर त्याच्यापासून काय होतात, 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, म्हणजेच काय 2nचं n झालेलं आहे. म्हणजेच काय मिओसिस झालं की क्रोमोसोम नंबर काय होतो, रिड्यूस टू
हाफ, म्हणजे क्रोमोसोम नंबर काय होतो, निम्मा होतो. म्हणून इथं आपण लिहिले पहा, मिओसिस झालं की हे स्पोर्स कसे तयार होतात, हॅप्लॉइड तयार होतात. ठीक आहे. पुढे काय पहा, मायटॉसिस. मायटॉसिस इज कॉल्ड ॲज इक्वेशनल सेल डिव्हिजन. इक्वेशनल म्हणजे समान. आता इथं काय होतं, वेन इन अ सेल मायटॉसिस ऑकर, जर एखाद्या सेलमध्ये जर मायटॉसिस झालं तर काय होतं, 2 डॉटर सेल्स तयार होतात. 2 डॉटर सेल्स तयार होतात. म्हणजे काय होतं, समजा ही हॅप्लॉइड सेल आहे किंवा डिप्लॉइड सेल असेल. लक्षात घ्या, मायटॉसिस जे आहे ते हॅप्लॉइड किंवा डिप्लॉइड सेलमध्ये होऊ शकतं, परंतु मिओसिस जे आहे ते फक्त डिप्लॉइड सेलमध्येच होणार आहे. आता काय होईल पहा, when this mitosis occur in one cell it will produces the 2 daughter cell but chromosome number become same. परंतु त्याच्यामध्ये त्या डॉटर सेलमध्ये क्रोमोसोम नंबर कसा असतो, सेमच असतो. ठीक आहे. म्हणजेच म्हणून त्याला काय म्हणायचं, इक्वेशनल सेल डिव्हिजन. म्हणजे जर सेल हॅप्लॉइड असेल तर तिच्यापासून होणाऱ्या 2 डॉटर सेल्स त्या पण कशा असणार आहेत, हॅप्लॉइडच असणार आहेत. वेन द सेल हॅव्हिंग डिप्लॉइड क्रोमोसोम, तिच्यापासून तयार होणाऱ्या ज्या डॉटर सेल आहेत त्या पण कशा असणार आहेत, डिप्लॉइडच असणार आहेत. म्हणजे इथं पहा, आपण इथं काय लिहिले पहा, स्पोर्स बिकम हॅप्लॉइड, दे बिकम जर्मिनेट. बीजाणू असतात, हे बीजाणू रुजतात आणि काय होतं, गॅमेटोफायटिक फेज तयार होते. म्हणजे स्पोर्स, इथं काय लिहिलंय, मायटॉटिक सेल डिव्हिजन म्हणजे इक्वेशनल सेल डिव्हिजन. मी तुम्हाला इथं सांगितलं, जर सेल हॅप्लॉइड असेल तर तिच्यापासून 2 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात आणि त्यांचा क्रोमोसोम नंबर काय असतो, सेमच असतो. म्हणजेच काय, व्हेन दी स्पोर्स जर्मिनेट टू प्रोड्युसेस हॅप्लॉइड गॅमेटोफाइट. Later on this gametophyte produces male and female gametes. This male gamete is haploid, so male and female gametes are also haploid in nature. Later on, this male and female gametes fuse together at the time of fertilization and to form diploid zygote. म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स एकत्र येणार, म्हणजे n + n टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट, आणि त्याच्यापासून काय होतं, डिप्लॉइड झायगोट. दिस झायगोट अगेन अंडरगोज मायटॉटिक सेल डिव्हिजन टू प्रोड्युसेस द डिप्लॉइड स्पोरोफाइट. मी तुम्हाला सांगितलं इथं, डिप्लॉइड जरी असेल सेल आणि तिच्यामध्ये जर मायटॉसिस झालं तर काय होतं, डिप्लॉइड सेल डॉटर सेल्स तयार होणार आहेत. म्हणजेच काय, दिस झायगोट अंडरगोज मायटॉटिक सेल डिव्हिजन टू प्रोड्युसेस डिप्लॉइड स्पोरोफायटिक जनरेशन. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, प्रत्येक प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये आपण प्लांटचे 5 ग्रुप पाहिले होते. कुठले कुठले पाहिले, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा, जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. तर त्याच्यामध्ये you know the 5 plant groups, that is thallophyta, bryophyta, pteridophyta, gymnosperm and angiosperm. All these plants having these 2 life phases or these 2 phases in their life cycle, and these 2 phases alternate with each other, so called as alternation of generation. तर इथं आपल्याला which phase of the plant cycle is dominant, this life cycle having 3 types. म्हणजे काय, कुठली फेज डॉमिनंट आहे किंवा जास्त काळ चालणारी आहे त्या प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये, त्याच्यावरून या लाईफ सायकलचे आपल्याला 3 प्रकार पाहिजे आहेत. एक हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल अँड हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. म्हणजे स्पोरोफायटिक फेज डॉमिनंट आहे, म्हणजेच डिप्लॉइड फेज डॉमिनंट आहे की हॅप्लॉइड फेज डॉमिनंट आहे, का दोन्ही फेज इक्वली डॉमिनंट आहेत, याच्यावरून लाईफ सायकलचे आपल्याला 3 पॅटर्न्स बघायचे आहेत. हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल, डिप्लॉन्टिक लाईफ सायकल अँड हॅप्लोडिप्लॉन्टिक लाईफ सायकल. लक्षात आलं तुमच्या. तर मी जे आत्ता काही सांगितलं तुम्हाला हे सगळं इथं काढून दाखवलेलं आहे पा.
life cycle of the plant includes two phases. सांगितलं तुम्हाला, sporophytic which is diploid in nature and gametophytic which is haploid in nature. Some special cells of sporophyte which undergoes diploid meiosis to produce haploid cells, that is spores. These haploid cells divides mitotically and gives rise to gametophyte. म्हणजे हे जे स्पोर्स आहेत याच्यामध्ये मायटोटिक सेल डिव्हिजन होणार आहे आणि काय होतं, गॅमेटोफाइटिक जनरेशन तयार होते. This gametophyte produces male and female gametes. Later on, this male and female gametes fertilize together to form zygote, and this zygote again undergoes mitotic cell division and to produce diploid sporophytic generation. This is the life cycle of the plant body. This is haplontic life cycle. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं, लाईफ सायकलमध्ये 3 प्रकारचे पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात, हॅप्लॉन्टिक, डिप्लॉन्टिक अँड हॅप्लोडिप्लॉन्टिक. म्हणजेच काय, कुठली फेज हॅप्लॉइड का डिप्लॉइड, म्हणजे स्पोरोफायटिक फेज का गॅमेटोफायटिक फेज डॉमिनंट आहे, याच्यावरून हे 3 प्रकार पडलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिली पाहूया आपण, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. इन दॅट लाईफ सायकल स्पोरोफायटिक जनरेशन इज रिप्रेझेंटेड ओनली बाय वन सेल्ड डिप्लॉइड झायगोट. आता या लाईफ सायकलमध्ये पहा, आपण झायगोट दाखवलाय. झायगोट इट सेल्फ रिप्रेझेंट द स्पोरोफायटिक जनरेशन. इन दॅट सायकल the zygote which is diploid in nature, you know that always remember that zygote is diploid in nature. This zygote is one celled structure and represent the sporophytic generation. Later on, this zygote undergoes meiosis to produces haploid spores. Later on, this haploid spores undergoes mitotic cell division to produces the haploid gametophytic generation. From this gametophyte, haploid male and female gametes can be produced. This haploid male and female gametes fuse together at the time of fertilization and again form diploid zygote. That is, in that life cycle of the plant, haploid, that is gametophytic phase, is dominant. In that life cycle, the haploid, that is gametophytic phase, is dominant and sporophytic generation which represent only zygote. So such a type of life cycle is called as haplontic life cycle. म्हणजे या प्लांटच्या लाईफ सायकलमध्ये जास्त काळ चालणारी किंवा डॉमिनंट फेज कुठले आहे तर गॅमेटोफायटिक फेज डॉमिनंट आहे आणि फक्त स्पोरोफायटिक जनरेशन कोण दाखवतंय तर झायगोट विच इज डिप्लॉइड इन नेचर. आणि बाकीची जी लाईफ सायकल आहे त्या प्लांटची ती कशी आहे, हॅप्लॉइडच आहे. म्हणून या लाईफ सायकलला काय म्हणायचं, हॅप्लॉन्टिक लाईफ सायकल. इन विच प्लांट दिस टाईप ऑफ लाईफ सायकल ऑकर्स, दॅट इज इन मेनी अल्गीज. फॉर एक्झाम्पल वॉलवॉक्स, स्पायरो गायरा. जनरली अशा प्रकारची लाईफ सायकल आपल्याला अल्गीमध्ये पाहायला मिळते. लेटर ऑन, सेकंड लाईफ सायकल, दॅट इज डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. तर त्याच्या नावावरून तुमच्या लक्षात येते पहा, डिप्लॉन्टिक. डिप्लॉन्टिक मीन्स डिप्लॉइड, दॅट इज स्पोरोफायटिक जनरेशन. आपल्याला माहिती आहे, आत्ताच आपण पाहिलं स्पोरोफायटिक जनरेशन कशी असते, डिप्लॉइड. अँड दिस स्पोरोफायटिक जनरेशन इज डॉमिनंट इन दॅट लाईफ सायकल. सो दिस कॉल्ड ॲज डिप्लॉन्टिक लाईफ सायकल. आता ही कुठल्या प्लांटमध्ये होते किंवा याच्यामध्ये काय होतं, सेम जे आपण बेसिक पॅटर्न पाहिलेला लाईफ सायकलचा तोच असतो पहा. फक्त काय, कुठली फेज डॉमिनंट आहे, स्पोरोफायटिक, डिप्लॉइड का गॅमेटोफायटिक, हॅप्लॉइड फेज डॉमिनंट आहे, याच्यावरून हे प्रकार पडलेले आहेत. आता डिप्लॉन्टिक लाईफ सायकलमध्ये काय होतं पहा, इन दिस लाईफ सायकल स्पोरोफाइट इज डॉमिनंट, फोटोसिंथेटिक, independent phase of plant, independent phase of plant, and gametophytic phase is reduced, only produces haploid gametes, only produces haploid gametes. Later on, these gametes fuse together at the time of fertilization and to form diploid zygote.
Later on, this zygote undergoes mitotic cell division to produce a diploid zygote. That is, in that life cycle, the diploid nature or the sporophytic generation is the dominant and gametophytic phase is much reduced. खूप कमी कालावधीसाठी ही गॅमेटोफायटिक जनरेशन असते. फक्त मेल आणि फिमेल गॅमेट तयार होईपर्यंतच ती गॅमेटोफायटिक फेज असते, म्हणून म्हणायचं मच रिड्युस्ड. अँड अदर पार्ट ऑफ द लाईफ सायकल इज मेजर विच वन द स्पोरोफायटिक फेज. Such a type of life cycle is called as diploidic life cycle. In which plant such a type of life cycle occurs? That is, all seed-bearing plants or land plants. तुमच्या पुस्तकात लँड प्लांट दिलेलं आहे पहा, म्हणजेच काय जे आपण जिम्नोस्पर्मिक आणि अँजिओस्पर्मिक प्लांट पाहतो. दॅट इज जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म, म्हणजे जे आपल्याला अवतीभोवती प्लांट दिसत आहेत, फ्लॉवरिंग प्लांट्स किंवा जिम्नोस्पर्म्स, त्याच्यामध्ये आपल्याला ही लाईफ सायकल पाहायला मिळते. तुम्ही पाहिलं असेल आता जे आपण प्लांट बॉडी पाहतो तिच्यामध्ये हे डिप्लॉइड स्पोरोफायटिक जनरेशन ही कशी असते, मेजर वन असते, जास्त काळ चालणारी असते, म्हणून याला काय म्हणायचं, डिप्लॉइडिक लाईफ सायकल. लॅटर ऑन थर्ड वन, हॅप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल. हॅप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल मीन्स in that life cycle, haploid, that means gametophytic phase, and diploidic, म्हणजेच diploid sporophytic phase, having both both phases become equally shown in the life cycle of the plant. ह्या ज्या दोन्ही फेजेस असतात, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक, दोन्ही फेजेस काय असतात त्या लाईफ सायकलमध्ये डॉमिनंटच असतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, हॅप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल. दॅट इज, इट इज द इंटरमिजिएट कंडिशन, म्हणजेच ती पूर्णपणे हॅप्लॉइड पण नसते, पूर्णपणे डिप्लॉइड पण नसते, म्हणजेच इंटरमिजिएट मध्ये असते या दोघांच्या, म्हणून त्याला काय म्हणायचं, हॅप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल. जर आपण रेशो जर पाहायचा म्हटलं तर 50-50 नसते, पण 40-60, म्हणजे थोडक्यात काय, स्पोरोफायटिक आणि गॅमेटोफायटिक फेज आर इक्वली डॉमिनंट इन दॅट लाईफ सायकल. कुठल्या प्लांटमध्ये अशा प्रकारची लाईफ सायकल पाहायला मिळते आपल्याला, तर ब्रायोफाइट अँड टेरिडोफाइट्स. ब्रायोफाइट्स अँड टेरिडोफाइट्स शोज द इंटरमिजिएट कंडिशन, दॅट इज द हॅप्लोडिप्लॉइडिक लाईफ सायकल. बोथ द फेजेस आर मल्टी सेल्युलर. दोन्ही फेजेस म्हणजे गॅमेटोफाइट आणि स्पोरोफाइट या दोन्ही कशा असतात, मल्टी सेल्युलर असतात. बट दे डिफर इन देअर डॉमिनंट फेजेस. परंतु डॉमिनंट फेजेस ज्या आहेत त्या थोड्याशा डिफरंट असतात. म्हणजे थोडक्यात काय पहा, ब्रायोफाइट जर आपण कन्सिडर केलं, ब्रायोफायटिक प्लांट्स, फॉर एक्झाम्पल आपण मॉस पाहिलं होतं पहा, हे मॉस प्लांट आहे, हे ब्रायोफायटिक प्लांट आहे. तर या ब्रायोफायटिक प्लांटमध्ये डॉमिनंट फेज कुठली असणार आहे, तर गॅमेटोफायटिक. Gametophytic phase is dominant, while sporophytic generation is partially or totally depend upon this gametophytic phase. म्हणजे थोडक्यात काय, ब्रायोफायटिक प्लांटमध्ये ही गॅमेटोफायटिक फेज कशी असते, डॉमिनंट असते. आणि इथं दिलंय पहा, इन ब्रायोफाइट्स गॅमेटोफायटिक फेज इज अ डॉमिनंट, म्हणजे जास्त काळ चालणार असते त्या लाईफ सायकलमध्ये, म्हणून तिला डॉमिनंट म्हणायचं. फोटोसिंथेटिक, आता मी तुम्हाला दाखवले डायग्राम. फोटोसिंथेटिक का म्हटले, बिकॉज इट इज ग्रीन इन कलर अँड दे सिंथेसाइज देअर ओन फूड मटेरियल. हॅप्लॉइड, यू नो दॅट गॅमेटोफायटिक जनरेशन इज हॅप्लॉइड इन नेचर, while sporophyte is the totally or partially depend on the gametophyte for the nutrition. आता हा त्याचा स्पोरोफाइट आहे पहा, हा स्पोरोफाइट, हा जो स्पोरोफाइट आहे तो गॅमेटोफाइट वरती अवलंबून असतो फॉर देअर न्यूट्रिशन ॲज वेल ॲज एनकरेजमेंट. जे गॅमेटोफायटिक फेज आली तर त्याच्यावरती स्पोरोफाइट येणार आहे, म्हणून म्हटलंय स्पोरोफाइट इज डिपेंड ऑन द गॅमेटोफायटिक जनरेशन फॉर देअर एनकरेजमेंट अँड न्यूट्रिशन. व्हाईल इन टेरिडोफाइट्स, टेरिडोफाइटमध्ये थोडंसं उलटं असतं. इन टेरिडोफाइट स्पोरोफाइट इज फोटोसिंथेटिक अँड डॉमिनंट. द टेरिडोफायटिक प्लांट, तुम्ही नेचरवर्गीय वनस्पती पाहिले असतील पहा, हे टेरिडोफायटिक प्लांट आहे आणि हा त्याचा कुठला किंवा ही त्याची कुठली फेज आहे तर स्पोरोफायटिक फेज आहे.
ही त्याची स्पोरोफायटिक फेज आहे, विच इज डिप्लॉइड इन, हे त्याचा स्पोरोफाइट आहे. ठीक आहे, म्हणजे स्पोरोफायटिक फेज इज डॉमिनंट, इंडिपेंडंट, photosynthetic because these leaves are greens, so they synthesize their own food material. We can also call as autotrophic. म्हणजे स्पोरोफायटिक फेज इज डॉमिनंट, इंडिपेंडंट, photosynthetic or autotrophic. अँड गॅमेटोफाइट, आता याच्यामध्ये तुम्हाला दोन्ही फेजेस दिसत आहेत पहा, पण ह्याच्यात दिसत आहेत का तर नाही, परंतु असते याच्यामध्ये पण गॅमेटोफायटिक फेज. तर ती गॅमेटोफायटिक फेज कशी असते, थोडीशी शॉर्ट लिव्ड असते. गॅमेटोफायटिक फेज इज शॉर्ट लिव्ड अँड मल्टी सेल्युलर विच इज प्रोड्यूस फ्रॉम दिस हॅप्लॉइड स्पोर्स. गॅमेटोफायटिक फेज कशी आहे, हॅप्लॉइड, बिकॉज विच इज डेव्हलप फ्रॉम दिस हॅप्लॉइड स्पोर्स. म्हणजेच काय, विच फेज ऑफ द लाईफ सायकल इन द प्लांट इज डॉमिनंट. The life cycle of the plant is divided into 3 types, that is haplontic, second one diplontic, and third one haplodiplontic. And this haplodiplontic type of life cycle occurs in the bryophytes and pteridophyte. This is the last point in the third chapter, that is kingdom Plantae. Thank you.